उद्या 5 मे रोजी येणारी अंगारिका संकष्ट चतुर्थी. जर तुम्ही या दिवशी हे 3 कामं नाही केली तर तुमच्या आयुष्यातील मोठी संधी तुम्ही गमावू शकता. पण जर योग्य पद्धतीने जर पूजा केली तर गणपती बाप्पा तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतात. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत की अंगारिका संकष्ट चतुर्थीचे महत्त्व. या दिवशी काय करावे आणि कोणत्या चुका ह्या टाळाव्यात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप अजिबात करू नका. संपूर्ण माहिती पहा. संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला येते, पण जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारका चतुर्थी असे म्हणतात. हा दिवस भगवान गणपती बाप्पांसाठी अतिशय शक्तिशाली मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा 10 पटीने जास्त फळ देते. आता जाणून घेऊया की या दिवशी नक्की काय करावे. पहिले म्हणजे तर उपवास करावा. सकाळपासून चंद्रदर्शनापर्यंत उपवास ठेवावा. शक्य असल्यास फक्त फळहार घ्या. दुसरं म्हणजे तर गणपती बाप्पांची पूजा करावी. सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करा, लाल फुलं अर्पण करा आणि तिसरे म्हणजे तर मंत्र जपा. ओम गण गणपते नम हा मंत्र किमान 108 वेळा जपायचा आहे. यामुळे मनोकामना पूर्ण होतात. चौथे म्हणजे तर चंद्रदर्शन करा. रात्री चंद्र पाहूनच उपवास सोडा. आता जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. पहिली चूक, उपवास अर्धवट सोडू नका. दुसरी चूक म्हणजे पूजा न करता फक्त उपवास करू नका. तिसरी चूक, राग आणि वाद टाळा. चौथी चूक म्हणजे मांसाहार पूर्णपणे टाळा. आता एक खास उपाय पाहूया. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर हा उपाय नक्की करा. गणपती बाप्पांसमोर एक लवंग आणि एक सुपारी ठेवा. मनात तुमची इच्छा मांडा आणि दुसऱ्या दिवशी ती वस्तू वाहत्या पाण्यात विसर्जित करा. गणपतीला नैवेद्य अर्पण करा. मोदक, लाडू किंवा गोड पदार्थ अर्पण करा. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत. नैवेद्य दाखवल्यानंतर कुटुंबासोबत तुम्ही देखील प्रसाद घ्या. दान आणि सेवा करा. या दिवशी गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. तसेच गाय, पक्षी किंवा गरजू व्यक्तींना अन्न द्या. यामुळे पुण्य मिळते आणि सर्व संकटेही दूर होतात. गणपती स्तोत्र किंवा आरती म्हणा. सुख करता दुःख हरता ही आरती भक्ती भावाने म्हणा. गणपती अर्थवर्ष ऐकणे किंवा म्हणणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा होते. मन शांत राहते आणि सकारात्मक ठेवा. या दिवशी वाईट विचार मनात आणू नका. कोणाशीही वाद टाळा आणि संयम ठेवा. जास्तीत जास्त वेळ भगवंताचे स्मरण करा. शेवटी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे ही पूजा फक्त नियमांसाठी नाही तर श्रद्धा आणि विश्वासाने करा. मनापासून केलेली प्रार्थना, पूजा ही नक्कीच फळ देते. गणपती बाप्पा तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. तुम्ही देखील अंगारिका संकष्ट चतुर्थीचे व्रत करता का, उपवास करता का आणि कोणत्या पद्धतीने करता ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिविशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच भक्तिविषयक माहिती पाहायला नक्की मिळेल. धन्यवाद.